बातमी आहे शिर्डीतून। श्रीराम नवमी उत्सवाकरता सालाबाद प्रमाणे साईबाबांची शिर्डी देखील सज्ज झाली आहे। 3 दिवस चालणाऱ्या या उत्सवाकरता लाखो साई भक्त इथे येत आहेत। साई मंदिर आणि परिसरामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। रामनवमीसाठी साई नगरी देखील सज्ज झालेली आहे। संपूर्ण मंदिराला आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे, विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। संपूर्ण 3 दिवस हा कार्यक्रम चालतो आणि या 3 दिवसामधील आजचा मुख्य दिवस आहे। यासाठी लाखो भाविक या ठिकाणी आलेले आहेत। साईं बाबा देहधारी थे तब से रामनवमी जन्म महोत्सव आज तक चलता आ रहा है। 1911 में स्वयं बाबा के सामने विश्व ने राम जन्माख्यान का कीर्तन करके प्रभु रामचंद्र का राम जन्म महोत्सव मनाया गया और वहीं से आज तक साईं बाबा संस्थान की तरफ से रामचंद्र का जन्मोत्सव होता आ रहा है। आज प्रभु रामचंद्र का मेन दिन है जन्मदिन उत्सव, इसीलिए जैसे बाबा ने कीर्तन करके राम जन्म महोत्सव का आरंभ किया, वैसे आज दासगुरु महाराज के परंपरा के अनुसार विक्रम महाराज गोरठेकर यहाँ आकर उन्होंने कीर्तन किया और प्रभु रामचंद्र आख्यान का कीर्तन करके प्रभु रामचंद्र का जन्म का आख्यान के जन्म महोत्सव मनाया गया। ये अनन्य साधारण महत्व राम जन्म महोत्सव को यह है कि हिंदू मुस्लिमांचं ऐक्य, ये सबका मालिक एक है। महामंत्र जो प्रभु राम बाबा ने आपको दिया है, साई नगरी राम नवमी निमित्त सज्ज झालेली पाहायला मिळते आहे। संपूर्ण 3 दिवस हा कार्यक्रम चालतो आणि या 3 दिवसामधला आजचा हा मुख्य दिवस आहे। त्यासाठी लाखो भाविक इथे साई नगरीमध्ये दाखल झालेले आहेत। सकाळपासूनच भाविकांची रीघ मंदिरामध्ये लागलेली आहे। संपूर्ण मंदिर हे फुलांनी सजवलेले गेलेलं आहे, विद्युत रोषणाईने सजवलं गेलं आहे। रामनवमीसाठी संपूर्ण साई नगरी ही सज्ज झालेली आपल्याला पाहायला मिळते। चोख व्यवस्था मंदिर प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे। संपूर्ण मंदिर हे विद्युत रोषणाईने सजवलं गेलं आहे।